मधुबनी चित्रकला रेखाटणाऱ्या बिहारच्या राजकारणात सध्या चांगलीच रंगत आली आहे। बिहारच्या राजकारणातले किंग मेकर नितीश कुमार यांच्यामुळे पुन्हा मोठे बदल होत आहेत। बिहारमध्ये जदयू आणि भाजपची आघाडी आहे, त्यांच्या विरोधात काँग्रेस आहे। जदयूचे नेते नितीश कुमार हे बिहारचे आत्तापर्यंत मुख्यमंत्री होते, पण अचानक त्यांना राज्यसभेवर जायची इच्छा झाली आहे। त्यामुळे त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचाच थेट राजीनामा सुपूर्द केलाय। आता नितीश कुमार यांनी खेळलेल्या या खेळीमुळे दोन सवाल उपस्थित होतात। पहिला म्हणजे नितीश कुमार यांना राज्यसभेवर का जायचंय, आणि दुसरा म्हणजे बिहारची सूत्र आता कुणाच्या हाती जातील। नमस्कार, मी कस्तुरी आणि आपण पाहत आहे पुढारी एक्सप्लेनर। तर नितीश कुमार राज्यसभेवर जाण्यामागची काही प्रमुख कारणे आपण बघूया। पहिला आहे अर्थात संसदीय राजकारणाची इच्छा। त्यांना राज्यसभेच्या सभागृहाचा सदस्य व्हायची खूप आधीपासूनची इच्छा होती आणि ते त्यांनी यातूनच पूर्ण करून घेतली आहे। दुसरा मुद्दा असा की बिहारमधलं सत्ता परिवर्तन। आता नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडली आहे, त्यामुळे ते राज्यसभेवर गेलेत। तिथे भाजपचा मुख्यमंत्री बसण्याचा मार्ग सुकर झालाय। त्यामुळे आता बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बसू शकतो पहिल्यांदा। तिसरं आहे कामाचा ताण कमी होईल। खूप वेळ ते मुख्यमंत्री पदावर राहिले, त्यांचं वय वाढत चाललंय, आरोग्याच्याही समस्या ओढावत आहेत आणि त्यामुळे राज्यसभेवर जाणं त्यांच्यासाठी ताण कमी करणारं ठरू शकतं। चौथा असा मुद्दा आहे की ऐतिहासिक रेकॉर्ड। राज्यसभेचा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार आता विधानसभेचे, विधान परिषदेचे, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहांचे सदस्य राहण्याचा एक दुर्मिळ विक्रम पूर्ण करू शकतील। पाचवा मुद्दा असा त्यांना राज्यसभेवर जाण्याचा कारणामागचा की राष्ट्रीय राजकारणात एक भूमिका बजावू शकतात। बिहारच्या राजकारणातून बाहेर पडून ते केंद्र सरकारमध्ये मोठी भूमिका बजावू शकतात असंही बोललं जात आहे। आता ही सगळी झाली नितीश कुमार यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्व निवडीची काही प्रमुख कारणं। आता येतो मुख्य मुद्दा, तो म्हणजे बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार। तर काही नावं चर्चेत आहेत, ती कोणती आहेत त्याच्याकडे आपण नजर टाकूयात। पहिलं नाव सगळ्यात आघाडीवर आहे, ते म्हणजे सम्राट चौधरी किंवा त्यांना सम्राट चौधरी असे म्हणू शकतो। भाजपचे आमदार आहेत ते, त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालाय। ओबीसीतील कुशवाहा या समाजातून ते येतात आणि गेल्या काही वर्षांपासून त्यांनी पक्ष, संघटना आणि सरकार या दोन्ही पातळ्यांवर आपली पकड मजबूत केली आहे। दुसरं नाव आहे नित्यानंद राय। हे आहेत केंद्रीय गृहराज्यमंत्री। केंद्रात त्यांचं काम खूप आहे। यादव आपल्या मतदारांना म्हणजे यादव हा जो समाज आहे त्या मतदारांना आपल्याकडे ओढण्याची रणनीती जर आखली गेली भाजपच्या वतीनं, तर नित्यानंद राय हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील। तिसरं नाव ज्यांचं नाव आहे पुढे येतंय ते आहेत दिलीप जयस्वाल। हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत आणि सध्याचे मंत्री पण आहेत। कलवार या समाजातून ते येतात, त्यामुळे सीमांचल भागात त्यांचा राजकीय प्रभाव जो आहे तो खूप मजबूत आहे। चौथं नाव आहे संजीव चौरसिया। हे देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे। तर पाटणातील दिघा मतदारसंघाचे ते 5 वेळा आमदार राहिले, त्यामुळे अर्थातच लोकांमध्ये असलेला हा माणूस आहे आणि तो देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे। ही झाली मुख्यमंत्री पदाची नावं। तर उपमुख्यमंत्री पदासाठी निशांत कुमार जे नितीश कुमार यांचे पुत्र आहेत त्यांचं नाव आहे आणि विजय चौधरी यांची नावं देखील चर्चेत आहेत। त्यामुळे बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, सत्ता कुणाच्या हातात जाणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अवघ्या काही तासातच आपल्याला मिळणार आहेत। तोपर्यंत अपडेटसाठी पाहत रहा पुढारी एक्सप्लेनर।